नमस्कार, मी आमदार राजेश पाडवी, शहादा तळोदा विधानसभा। आज शहादा येथे सामाजिक न्याय विभाग व विशेष सहाय्य विभाग याच्या नवबौद्ध समाज कल्याण समिती मार्फत त्या ठिकाणी मुलांची वसतिगृह आहे। त्या वसतिगृहामध्ये सायंकाळच्या जेवणामध्ये फूड पॉयझनिंग झालं। त्यातले 4 मुलं सुरुवातीला त्या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटलला आणले। माहिती मिळताच आम्ही त्या ठिकाणी त्यांना तिथे उपचार सुरू केले। उपचारामध्ये थोडं क्रिटिकल वाटल्याने त्यांना आम्ही खाजगी बीडी हॉस्पिटल येथे दाखल केले। इतर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आम्ही आणून त्या ठिकाणी तपासणी सुरू आहे आणि सर्व मुलं स्टेबल आहे। थोडे घाबरून गेलेले, पण त्यांच्या संपूर्ण प्रकृतीवर आम्ही लक्ष देऊन आहोत। सिव्हिल सर्जन स्वतः त्या ठिकाणी आले आणि शहरातले सर्व डॉक्टर त्या ठिकाणी आम्ही बोलवून घेतले, खाजगी डॉक्टर ते देखील त्या ठिकाणी उपचार करत आहेत। नातेवाईकांना काळजी करण्याचं कारण नाही, आम्ही त्या ठिकाणी संपूर्ण त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहोत। धन्यवाद। रेक्टर मुख्याध्यापक रोहिदास सोळवी काय चाललं होतं बेटा? काय नाही, शेवग्याच्या शेंगा, पोळी, आंबा। काय झालं आणि मग नंतर? एक पण मुलं नाही, किती मुलं नाही तिकडे पाहून घ्या तुम्ही किती मुलं आहे। नाही बेटा, खाल्ल्यानंतर काय झालं तुम्हाला त्रास? त्याला फेस काढत होते, कोणाचा फेस येत होता? एकला माझ्या भावाला मी गाडीमध्ये आणलं आणि बाकीला रिक्षात आणलं। बाकीचे तिकडे बाकीचे बाकीचे इकडे पण एक दिवसाला निर्णय घेतं, पण काही वाटायला पाहिजे ना, सगळे पगार घेता का ते? पगार घ्यायला आले का ते इकडे? एक पण सर आलाय, मग त्यांचं काही खर्च का? खावाडता तर चांगलं खावाडायचं। आम्ही आंदोलन केलं होतं ते, पण असं बदला घेतला किती फोन लावले? एक पण 3-4 फोन लावले।